चेत्या आला मा घरी म्हणे रोडवर हार्वेस्टर उभा आहे. मग फेकली चाबी, म्हटलं काढ आपली स्प्लेंडर, आज आपला गहू काढून घेऊ. मग स्प्लेंडर घेऊन 360च्या स्पीडनं आम्ही आलो रोडवर येऊन पाहतो तर हार्वेस्टर पुढे जायला होतं. मग पुढे येऊन पकडलं शेवटी हार्वेस्टर वाल्याने. तठूनच वापस कलवायला लावलं. म्हटलं पहिले मा गहू काढून द्या, मग कुठे जा. मग आपली स्प्लेंडर धकली पुढे, हार्वेस्टर आमच्या मागे. पण मधातच गाडी थांबवली, मी चढलो हार्वेस्टर. की तेले जर जवळपास वावर सापडली की ते कोणाची वावरात चालले आता. जरासं पुढे गेलं की आपलं वावर येते. असं सांगत तेले आणलं माळेगाव फाट्यावर. आणि तसं जर पाहिलं तर या माळेगाव फाट्यापासून मा वावर 3 किलोमीटर दूर. हार्वेस्टर वाल्याने सांगून दिलं, हे पहा म्हटलं तो आपला चेत्या पुढे गाडी घेऊन चालला, त्याच्या मागे मागे चाल द्या तुम्ही. मग पुढे येऊन चेत्यानं गाडी रोडच्या खाली उतरवली. काय तर लोकांच्या वावरातून आडवा जाऊ म्हणे, लय रस्ता कट्टे. आणि लोक म्हणतात तुम्ही केटीएम घ्या. अरे काय घेता ते केटीएम, आपली स्प्लेंडर पा कशी वावराईनं पाहिजे. आणि हा आठवून पासून लागला आपल्या वावराचा रस्ता. या खडदगाव रस्त्यानं आम्ही आलो डायरेक्ट वावर. आपल्या भुईमुगातून हार्वेस्टर टाकून केली गहू काढायला सुरुवात. 2 दिवस झाले भाऊ, जरा बदलीचं वातावरण तयार झालं. मग त्याच्यानं असं वाटे पाणी जर आलं तर आपला गहू लंबा लागून जाईल. 4 महिन्याची मेहनत असते भाऊ, सोपं नाही. शेतकरी जेवढा रिस्क घेते तेवढा कोणीच नाही घेऊ शकत. पटलं आपल्याला हार्वेस्टरच्या गहू सोंग्याचं काम नाही. 2 एकर गहू अर्ध्या घंट्यात तक आपला पाहिजे हार्वेस्टर. मग गहू काढणं झाल्यावर आथरला पळम. यावर्षी गव्हाली काही जास्त झडत्या नाही. पहिले 1 एकर पेरेल होता, त्यात